माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी गंभीर आरोप केले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही राजकीय लाभासाठी उपवर्गीकरण करता येणार नाही। मात्र राज्य सरकारने आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच उपवर्गीकरण लागू करण्याची घोषणा केली। त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा संशय निर्माण होत असल्याचं बडोले यांनी म्हटलंय। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। शेवटी बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे तर या ठिकाणी चाललं गेलं पाहिजे। त्याच्यामध्ये अनुच्छेद 338(9) मध्ये पण म्हटलं आहे का तो राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला पण तो डाटा दाखवायला पाहिजे होता। कोणतीही प्रोसेस त्या ठिकाणी करण्यात आली नाही आहे आणि नुसतं कुठंतरी उपवर्गीकरणार अशा पद्धतीनं समाजाला कुठं ती बोलवण्याचा आणि त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा जो प्रकार आहे, हा प्रकार बंद व्हावा अशी आम्हा सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे।